मित्रांनो नमस्कार. आज आपण फायनाईट एलिमेंटचा पुढचा लेक्चर घेणार आहोत, ज्याच्यामध्ये की आपण शेप फंक्शनबद्दल बोलणार आहोत. पण शेप फंक्शनबद्दल बोलण्याच्या अगोदर मी काही कन्सेप्ट रिव्ह्यू करू इच्छितो तुमच्यासोबत. पहिला आपण मागच्या वेळेला डायरेक्ट स्टिफनेस मॅट्रिक्स इव्हॅल्युएट केला होता. मेंबरचा किंवा एलिमेंटचा स्टिफनेस मॅट्रिक्स कसा काढायचा मॅकॅनिक्सचे प्रिन्सिपल वापरून, त्याबद्दल आपण चर्चा केली होती. स्टिफनेस म्हणजे काय? स्टिफनेस म्हणजे आपण मागे बघितलं होतं की स्टिफनेस इज फोर्स रिक्वायर्ड पर युनिट डिस्प्लेसमेंट, म्हणजे एक युनिट डिस्प्लेसमेंटसाठी लागणारा फोर्स. तर डिग्री ऑफ फ्रीडम ह्या कोणत्या महत्त्वाच्या आहेत हे समजण्यासाठी हा एक फॉर्म्युला पुरेसा होतो. मॅकॅनिक्समध्ये फायनाईट एलिमेंट वापरताना सर्व काही या स्टिफनेस फॉर्म्युल्याच्या अवतीभोवतीच फिरत राहणार आहे. डिग्री ऑफ फ्रीडम कोणती महत्त्वाची आहे हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा स्टिफनेस कोणती महत्त्वाची आहे हे समजून घ्यावे लागेल. आणि स्टिफनेस महत्त्वाची असण्यासाठी फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही एक्झिस्ट होणं महत्त्वाचं आहे. समजा फोर्स त्या डायरेक्शनमध्ये 0 असेल तर स्टिफनेस त्या डायरेक्शनमध्ये 0 होऊन जाईल, म्हणजे काहीच रेझिस्टन्स तो मेंबर किंवा एलिमेंट त्या डायरेक्शनमध्ये ऑफर करणार नाही. तसंच डिस्प्लेसमेंट जर 0 झाली तर स्टिफनेस इन्फायनाईट होऊन जाईल, म्हणजे तो रिजिड मेंबर होऊन जाईल. आणि आपण रिजिड मेंबरच्या SFD, BMD किंवा डिस्प्लेसमेंट ह्या काढण्यामध्ये इंटरेस्टेड नसतो, कारण त्या 0च येणार असतात, आपल्याला हे माहिती आहे. त्यामुळे आपण जेव्हा डिग्री ऑफ फ्रीडम डिस्कस करणार आहोत किंवा डिसाईड करणार आहोत एलिमेंटसाठी, तेव्हा नेहमी हे बघणार की त्या डायरेक्शनमध्ये सिग्निफिकंट रेझिस्टन्स ऑफर करत आहे का तो एलिमेंट, आणि त्या डायरेक्शनमध्ये त्याची डिस्प्लेसमेंट होऊ शकते का. तर आपण सुरुवात करूया बार एलिमेंटपासून. बार एलिमेंट म्हणजे अगदी बारीक थिनची वायर आहे, 2-3 mm आणि 1 मीटरची लेंथ आहे. या बारला बेंड करणं सहज शक्य आहे, म्हणजे त्याच्या लॉन्जिट्युडनल डायरेक्शनच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये जर मी विचार केला तर डिस्प्लेसमेंट शक्य आहे, सहज शक्य आहे. पण त्या डायरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंटला रेझिस्टन्स जो आहे तो बार देऊ शकणार नाही, इझिली बेंड होऊन जाईल. त्यामुळे त्या डायरेक्शनमध्ये स्टिफनेस ही निग्लिजिबल आहे, त्यामुळे ती डिग्री ऑफ फ्रीडम आपण डिस्कार्ड करणार. तशीच आउट ऑफ प्लेन म्हणजे झेड डायरेक्शनमध्ये जर समजा मी याला एक्स डायरेक्शन म्हटलं, याला वाय डायरेक्शन म्हटलं, तर परपेंडिक्युलर टू दी पेपर झेड डायरेक्शन जी आहे त्याही डायरेक्शनला बेंड करणं सहज शक्य आहे. त्याही डायरेक्शनमध्ये डिग्री ऑफ फ्रीडम ही इनसिग्निफिकंट होऊन जाईल. पण जेव्हा लॉन्जिट्युडनल डायरेक्शनमध्ये मी तिला स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेला वायर ही सिग्निफिकंट रेझिस्टन्स ऑफर करणार आहे आणि डिस्प्लेसमेंटसुद्धा त्या डायरेक्शनमध्ये होऊ शकेल, म्हणजे रेझिस्टन्स ऑफर करेल पण त्याला इलॉंगेट करणं अशक्य नाही आहे. त्यामुळे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्हीही सिग्निफिकंट होणार आहेत. त्यामुळे आपण त्या डिग्री ऑफ फ्रीडमला व्हॅलिड डिग्री ऑफ फ्रीडम म्हणणार आहोत. म्हणजे या डायरेक्शनमध्ये जी डिग्री ऑफ फ्रीडम आहे ही डिग्री ऑफ फ्रीडम ही माझी सिग्निफिकंट डिग्री ऑफ फ्रीडम असणार आहे. तसंच रोटेशन वगैरेचा जर मी विचार केला तर रोटेशनलासुद्धा बार एलिमेंट किंवा वायर एलिमेंट सोप्या शब्दामध्ये ही कसल्याही प्रकारचा रेझिस्टन्स ऑफर करणार नाही आहे. त्यामुळे तिन्ही रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडमसुद्धा इनसिग्निफिकंट होऊन जातील. इन ऑल सर्व प्रकारे विचार केल्यानंतर असं लक्षात येईल आपल्याला की बार एलिमेंटला माझ्याकडे 1 डिग्री ऑफ फ्रीडम पर नोड एवढीच बॅलेन्स राहून जाईल, ज्याला मी मे बी सांगू शकेल U1 आणि U2. आता मी U1 आणि U2 या नोडल डिस्प्लेसमेंट, माझा हा 2 नोडेड एलिमेंट आहे, याची डिस्प्लेसमेंट मी कशाही प्रकारे काढली U1 आणि U2, तर त्याच्या इन बिटवीनची डिस्प्लेसमेंट मी कशी इव्हॅल्युएट करू शकतो, तर ती इंटरपोलेशननी इव्हॅल्युएट करू शकतो. तर इंटरपोलेशन, आता माझ्याकडे 2 व्हेरिएबल आहेत, U1 आणि U2 या 2 नोन व्हॅल्यूज आहेत.
त्याच्यावरनं मी जो इंटरपोलेशनचा इक्वेशन काढू शकतो तो आहे u इज इक्वल टू ax प्लस बी, म्हणजे लाईनचा इक्वेशन वापरलेला आहे मी. एक्स हा याचा लिनियर ऑर्डिनेट आहे आणि ओरिजिन जो आहे तो हा इथे आहे माझा. तर मी दोन आर्बिट्री व्हेरिएबल इंट्रोड्यूस केलेले आहेत ए आणि बी, ज्यांची व्हॅल्यू मला काढायची आहे. तर मी ती कशी काढणार? तर मी सांगेल u इज इक्वल टू u1 ॲट x इज इक्वल टू x1 आणि u इज इक्वल टू u2 ॲट x इज इक्वल टू x2. हॅलो, तर पुढे जाऊन हे दोन इक्वेशन आपण सॉल्व करूयात. हा पहिला इक्वेशन, हा दुसरा इक्वेशन. शेप फंक्शन म्हणजे इंटरपोलेशन फंक्शन, म्हणजे हा जो आहे माझा इथे, हाच माझा शेप फंक्शन आहे जो लिनियर शेप फंक्शन आहे. पुढे आपण वेगवेगळ्या शेप फंक्शनबद्दल सुद्धा बोलूयात. आता मला एक आर्बिट्री कॉन्स्टंट